नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी म्हणजे तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। महाराष्ट्र वन विभागामार्फत एक कनिष्ठ अभियंता पदासाठी ही नवीन आलेली रिक्रूटमेंट याच्याविषयी आपण जरा माहिती घेऊयात। बघा, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं जाहिरात क्रमांक 10-3 याच्याविषयी आणखी मी जास्त डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो, इथे समजून घ्यावी। वन विभागातील वनरक्षक गट क सरळ सेवेने जागा भरण्यासाठी ॲप्लिकेशन्सला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास www.mahaforest.gov.in या संकेतस्थळाला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता। याच्यामध्ये रिक्रूटमेंट टॅबमध्ये जाऊन सदरील जो काही अर्ज असेल तो तुम्ही ॲक्सेप्ट करून पुढे प्रोसीड करू शकता, भरण्यास सुरुवात करू शकता। असलेली ही रिक्रूटमेंट याच्यामध्ये जर बघितलं आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख जी आहे 10/6 आहे, ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे प्रोसेस। याच्यामध्ये शेवटची तारीख असणार बघा 30/6। जरी तुमच्यासाठी याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट बी साठी जरी नंबर ऑफ वॅकन्सीज कमी असतील तरी सुद्धा तुमच्यासाठी एक छोटीशी किंवा एक मोठीशी अपॉर्च्युनिटी असं तुम्ही समजू शकता तुमच्या अभ्यासाप्रमाणे। याच्यामध्ये याच्याविषयी आणखी जास्त माहिती सांगायची असेल तर याची वेतन श्रेणी, तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज याच्यासाठी असणार आहेत 8 नंबर ऑफ टोटल वॅकन्सीज आहेत। स्केल चांगली आहे ॲज युज्युअल 38,600 ते 1,22,800 यामध्ये महागाई भत्ता आणि त्याच टाईपमध्ये इतर अलाउन्सेस इन्क्लूड असणार आहेत। 7th पे कमिशन प्रमाणे ही सॅलरी असणार आहे। याच्यामध्ये टोटल पदसंख्या असणार आहे टोटल 8 वॅकन्सीज आहे टोटल। ओके, कनिष्ठ अभियंता डिप्लोमा लेवलचीच पोस्ट असणार आहे, ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे आणि ॲज युज्युअल तोच सिलेबस आपल्या बाकीच्या एक्झामचा। नक्कीच अर्ज भरून नक्कीच तुम्ही या पर्टिक्युलर एक्झामसाठी अभ्यास कराल। बघा कसं आहे डिस्ट्रीब्युशन थोडक्यामध्ये, तर एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी एक पोस्ट आहे। ह्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय वर्ग असेल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील यांच्यासाठी 1 वॅकन्सी, अराखीव पदं असतील अनरिझर्व्ड 3 वॅकन्सीज आणि टोटल मिळून अशा आहेत 8 वॅकन्सीज। याच्याविषयी जर एक्झामचा पॅटर्न जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्हालाही माहिती कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यासाठी कमीत कमी 3 वर्ष डिप्लोमा तुमचा असणं अपेक्षित आहे। डिप्लोमा पासआउट तुम्ही असणं अपेक्षित आहे किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट तुमचं एज्युकेशन असणं अपेक्षित आहे। ॲज युज्युअल सगळ्याच एक्झाम्सला हा क्रायटेरिया असतो, इथंही तोच आहे। अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचा हा पर्टिक्युलर क्रायटेरिया फुलफिल होणं अपेक्षित आहे। बघा, याच्यामध्ये कंपल्सरी पॉईंट मेन्शन केला की मराठी भाषेचे ज्ञान जसं की तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं अपेक्षित आहे, हे कंपल्शनच आहे याच्यामधलं। पुढचं याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा असणार आहे। परीक्षा कोण घेणार आहे सर, तर परीक्षा घेणार आहे TCS टाटा कन्सल्टन्सी। ॲज युज्युअल डिजिटल आयॉन्सच्या मदतीनं ही परीक्षा कंडक्ट होणार आहे। याच्यामध्ये टोटल परीक्षेचे मार्क्स असणारे 200 मार्क्सची परीक्षा, 100 मार्क्सचे प्रश्न, 100 प्रश्न टोटल। याच्यामध्ये जर आपण गुण बघितले, मराठी विषय, इंग्रजी विषय आणि सामान्य ज्ञान प्रत्येकी या विषयांचे 15 प्रश्न असणार। प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सचा असणार। असे मिळून 30 मार्क्स मराठी, 30 मार्क्स इंग्लिश, 30 मार्क्स सामान्य ज्ञान आणि त्याच टाईपमध्ये बौद्धिक चाचणीसुद्धा 15 प्रश्न 30 मार्क्स, प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सला येतं। आणि पदविका दर्जाचे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे तुमचा हा डिप्लोमा लेवलचा अभ्यासक्रम 40 प्रश्न एकूण असे असणार 80 मार्क्स, 200 मार्क्सची परीक्षा, 100 प्रश्न। कमीत कमी उमेदवाराला 45% मार्क्स येणं अपेक्षित आहे। याच्यामध्ये 45% जर खाली असतील मार्क्स तर या परीक्षेला तुम्ही पुढं पात्र नसाल, तुम्ही बाद असाल या केसमध्ये। पुढे ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर जर बघितला आपण तर जे आपले टेक्निकल प्रश्न असणार आहेत ते डिप्लोमा लेवलचे असणार आहेत। याच्यामध्ये विशेषतः त्यांनी मेन्शन केलं की 12वी लेवलचं तुमचं मराठी आणि इंग्रजी असणार आहे, थोडंसं SSC पेक्षा थोडासा पुढचा दर्जा असणार आहे याच्यासाठीचा। परीक्षा पूर्णतः CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। याच्यामध्ये 2 तासाचा कालावधी असणार आहे हा परीक्षेचा। या टाईपमध्ये ह्या रिक्रूटमेंटला निश्चितपणेच तुम्ही अप्लाय कराल। जरी नंबर ऑफ वॅकन्सीज कमी असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी ही एक छोटीशी एक अपॉर्च्युनिटी आहे। ॲज युज्युअल बऱ्याचशा वॅकन्सी येत आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे याच्यामध्ये जर तुम्हाला ह्या नॉन टेक्निकल असू द्या की टेक्निकल असू द्या, या सगळ्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामचा जर एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, घरी बसल्या बसल्या तो सुद्धा टेस्ट सॉल्व करायचे असतील, एकदम क्वालिटी टेस्ट सॉल्व करायचे असेल तर तुम्ही एक्झाम स्टडी आहे आपला डाउनलोड करू शकता। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। याच्यामध्ये या टाईपचा असा काही कोर्स आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल, अवघ्या 3000 मध्ये अवेलेबल आहे, 1 वर्षांची व्हॅलिडिटी। याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टीज आहेत, 12-15 फॅकल्टीजनं रेकॉर्ड केला, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सगळे लेक्चर्स रेकॉर्डेडच्या स्वरूपात असतील, लाईव्ह लेक्चरसुद्धा असतील, MCQ सेशन्स असतील एक्झामच्या जवळजवळ।
त्याच टाईपमध्ये मल्टिपल स्टेम्स व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आत्ता बोलल्याप्रमाणे क्वालिटी टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. यापेक्षा आणखी काही वेगळे डाऊट्स असतील एक्झामच्या संदर्भात तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याची रिप्लाय आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूया. सो बेस्ट विशेस फॉर युअर अपकमिंग ऑल एक्झाम्स. याच पर्टिक्युलर चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, कारण मल्टिपल व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत, लाईव्ह सेशन्स घेणार आहोत MCQचे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आणि त्याच टाईपमध्ये तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता काही फ्री क्विजेससाठी किंवा एक्झामच्या अलर्टसाठी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.